बऱ्याच वेळेला वर्षभरासाठी आपण स्टोअर केलेले चिप्स आहेत ते हलकेसे लालसर पडतात, थोडेसे काळपट दिसतात। तर सगळ्यांनाच वाटतं की आपण बनवलेले चिप्स आहेत ते सफेद व्हावे, अगदी तळल्यानंतर पण सफेद दिसावे। तर मस्त फुलणारे छान असे सफेद दिसणारे हे चिप्स आज आपण काही वेळातच तुम्हाला मी करून दाखवणार आहे। मस्त सफेद दिसतात आणि तोंडात टाकताच अगदी विरघळतात, छान असे कुरकुरीत जसे मार्केटमध्ये मिळतात अगदी त्या पद्धतीचे चिप्स आपण तयार करणार आहे। छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। ज्या टिप्स आहेत ते तुमच्या नक्कीच कामी येतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मी इथे चिप्स बनवण्यासाठी अगदी 1 किलोच्या प्रमाणात हे बटाटे घेतलेले आहेत। तर मार्केटमधून बटाटा विकत घेताना डाग पडलेले किंवा हिरवट बटाटा आपल्याला इथं अजिबात वापरायचा नाहीये। अशा मोठ्या आकाराचा थोडासा लांबट बटाटा घ्यायचा, सफेद बटाटा घ्यायचा, म्हणजे त्याचे चिप्स पण अगदी छान मोठे पडतात। शिवाय हे आकाराने बटाटे मोठे आहेत त्याच्यामुळे ह्याची साल काढताना पण तुम्हाला जास्तीचा वेळ लागत नाही। तर अगदी कमी वेळातच हे सगळी सालं आपण काढलेली आहेत आणि बटाट्याची साल काढल्यानंतर सरळ हा पाण्यामध्ये ठेवायचा। पाण्याच्या बाहेर ठेवला तर हे बटाटे आहेत ते काळपट होतात। तर मी इथं बटाट्याची स्लाइस आता तयार करायला घेते। तर एका मोठ्या ताटामध्ये खूप सारं पाणी घेतलेलं आहे आणि हे चिप्स स्लाइसरनी आपण आता ह्याचे स्लाइस तयार करायला घेऊया। तर स्लाइस बनवताना हे सगळे स्लाइस आहे ते करताना सरळ पाण्यामध्ये पडलं पाहिजे असं भांडं आपल्याला इथं खाली वापरायचं आहे। पाण्यामध्येच स्लाइस तयार करायचे। पाण्याच्या बाहेर जर तुम्ही हे बनवायला घेतलं तर ते चिप्स आहेत ते काळे पडतात। तर हे बघा अगदी छान असे चिप्स आपण तयार करतोय। ज्या बटाट्याचा आकार ज्या साईडून मोठा आहे त्या साईडून चिप्स तयार करायला घ्यायचे, म्हणजे चिप्स पण अगदी मोठेसे पडतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात। तर तुम्ही बघू शकता अगदी मोठा असा चिप्स आपण तयार केलेला आहे, म्हणजे स्लाइस तयार केलेला आहे। अगदी ह्या पद्धतीस तुम्हाला पण बनवायचं आहे। तर बऱ्याच वेळेला काय होतं, हे चिप्स आहेत ते सुकल्यानंतर थोडेसे पिवळसर लालसर कलर येतो किंवा तळल्यानंतर पण त्यांना थोडासा लालसर कलर येतो। तर ज्या वेळेला आपण चिप्स म्हणजे स्लाइस तयार करतो त्यावेळेला अगदी जाडसर स्लाइस जर आपल्याकडून झाले तर ते सुकायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि त्याच्यामुळे हे स्लाइस आहेत ते लालसर होतात। चिप्स तर आपले सगळे बनवून तयार झालेले आहेत। आता हे बनवलेले चिप्स आहेत ना ते सगळे पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे आणि ह्याच्यातलं जे सफेद पाणी आहे म्हणजे बटाट्याचं जे स्टार्चचं पाणी आहे ते सगळं आपल्याला धुवून काढायचं आहे। जर तुम्ही व्यवस्थित धुतलं नाही तर तुमची मेहनत आहे ना ती पूर्णपणे वाया जाईल। हे बटाट्याचे चिप्स आहेत ते लालसर काळपट पडायला सुरुवात होते। तर हे पूर्णपणे आपल्याला जेवढं सफेद पाणी आहे तेवढं आपल्याला हे धुवून काढायचं आहे, म्हणजे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने हे जे चिप्स आहेत ते आपल्याला धुवून काढायचे। तर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी रंगही अगदी सफेद आलेला आहे आणि ह्याचं पाणी आहे ते एकदम क्लीन झालेलं आहे, म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये स्टार्चचं पाणी राहिलेलं नाहीये। तर ह्या पद्धतीनं सगळे चिप्स आपल्याला धुवायचे आहेत। आता हे सगळे चिप्स धुतल्यानंतर एका मोठ्याशा भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। घेतलेल्या पाण्यामध्ये हा जो फिटकरीचा तुकडा आहे तो फक्त आपल्याला इथं फिरवून घ्यायचा आहे। अजिबात आपल्याला इथं पावडर किंवा हा फिटकरीचा तुकडा असाच घालायचा नाहीये। तर 5 ते 6 वेळा फक्त हा पाण्यावरून फिरवून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये जे आपण चिप्स तयार करून ठेवले होते म्हणजे चिप्स धुवून ठेवले होते ते ह्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, हे चिप्स बनवताना आपण रात्रभर भिजत ठेवतो म्हणजे फिटकरीच्या पाण्यामध्ये ठेवतो। तर असं करायची गरज नाही। अगदी ह्या पद्धतीने तुम्ही एकदा चिप्स नक्की तयार करून पहा, पटकन तयार होतात, अजिबात जास्तीचा वेळ तुम्हाला लागत नाही। तर हे पूर्णपणे चिप्स आहेत ते ह्या पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहेत। आता पटकन ह्याला एक वाफ देऊया। वाफ देण्यासाठी गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे। आता भांडं हे छोटं आहे त्याच्यामुळे 2 बॅचमध्ये हे मी चिप्स आहेत ते वाफवून घेणार आहे। तर ह्या गरम पाण्यामध्ये ही फिटकरी फक्त मी इथं फिरवून घेणार आहे। तर बटाटे अगदी चिप्स अगदी पांढरे शुभ्र होण्यासाठी फिटकरी आपल्याला जवळजवळ 5 ते 6 वेळा अशीच फिरवून घ्यायची। पाणी गरम आहे त्याच्यामुळे फिटकरी फिरवताना अगदी काळजीपूर्वक फिरवा। फिटकरी फिरवून झालेली आहे तर इथे मी अगदी चवीप्रमाणे मीठ घालते। तर 2 बॅचमध्ये हे मी करते त्याच्यामुळे पाणी इथं मी थोडंसं घेतलेलं आहे आणि पाण्याच्या हिशेबानेच मी इथं मीठ पण घातलेलं आहे। तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर एकाच टायमिंगला हे तुम्ही चिप्स वाफवून घेतले तरीही चालतील, त्यावेळेला मात्र मिठाचं प्रमाण हे थोडंसं इथं तुम्ही जास्त ठेवा। तर हे पूर्णपणे मीठ विरघळलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण फिटकरीच्या पाण्यामध्ये चिप्स बुडवून ठेवले होते ते आपण इथं पटकन घालून घेऊया। तर चिप्स बनवणं अगदी सोपं आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, हे चिप्स लालसर वगैरे खूप साऱ्या अडचणी येतात। तर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही फॉलो केलेत ना तर अजिबात हे चिप्स आहेत ते काळपट पडत नाहीत, लालसर होत नाहीत, अगदी पांढरे शुभ्र खूप छान असे तयार होतात। तर हे बघा अगदी अर्ध्या बॅचमध्ये हे मी चिप्स आहेत ते ह्या
कढईमध्ये सगळे वाफवून घेणार आहे. तर अगदी काही वेळातच हे तयार होतात. एक 5-1 मिनिटातच हे चिप्स आहे ते तयार होतात. अधूनमधून 2 मिनिटं झालेली आहेत आणि अधूनमधून आपल्याला हे थोडेसे वरखाली करून घ्यायचे आहेत, हलकेसे हलवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी चिप्स आहेत त्याचे कलर बघू शकता अगदी हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे. म्हणजे हा जो चिप्स आहे तो बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. अगदी अजून थोडा वेळ आपण हा पाण्यामध्ये असा शिजून देऊया. तर आपल्याला हा शिजून द्यायचा नाही आहे, फक्त 75%च हा आपल्याला शिजवायचा आहे. अजिबात जास्तीचा शिजवायचा नाही आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता छान असं आपल्याला आपण ह्याला वाफ दिलेली आहे. आता आपण चेक करूया. तर चेक करताना पण हलकंसं नख ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे. तर जास्तीच आपण हातावरती चुरवल्यानंतर बटाटा आपण शिजलेला कसा हातावरती चुरतो अशा पद्धतीनं शिजवायचा नाही आहे. हलकंसं नख याच्यामध्ये गेलं पाहिजे. 75%च आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. आणि हा असा फोल्ड केला की पूर्णपणे फोल्ड होत आहे. अजिबात ह्याला तडा जात नाही आहे, म्हणजे चीर पडत नाही आहे. तर हा आपला जो चिप्स आहे तो बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित असा आपण ह्याला वाफवून घेतलेलं आहे. तर ह्या पद्धतीतच तुम्हाला पण हे वाफ द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा चिप्स आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. अजिबात जाडसर आपण हे चिप्स बनवलेले नाही आहे. छान असा नखानी दबतोय आणि वाकवला तर अजिबात तुटत नाही आहे, म्हणजे तुकडा पडत नाही आहे. तर आपले हे चिप्स आहे ते व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता जास्तीचा वेळ न घालवता आपण हे बाजूला काढून घेऊया. वाफवलेले चिप्स बाहेर काढल्यानंतर ह्याच पाण्यामध्ये दुसरी पण बॅच आपण तयार करून घेणार आहे. अगदी ह्याच पद्धतीनं ते पण वाफवून घेऊया. तर हे बघा अगदी एका प्लेटमध्ये हे सगळं मी काढून घेते आणि गरम गरम चिप्सच आपल्याला हे सुकट टाकायचे आहेत. एका सुती कापडावरती सुकट टाकायचे. प्लास्टिकचा आपल्याला इथं वापर करायचा नाहीये. सुती कापडावरती टाकलं की पटकन सुकतात, त्याच्यामधलं पाणी आहे ते ऑब्झर्व होतं. तर हे बघा अशा पद्धतीनं हे तुम्ही सुकट टाका. आता हे सुकट टाकताना पंख्याखाली आपल्याला सुकवायचं आहे. अजिबात उन्हाचा इथं उन्हामध्ये टाकायचं नाहीये. तर पंख्याखाली हे सगळे चिप्स आहेत ते सुकवून घ्या. हे सुकायला जास्त वेळ लागत नाही, अगदी हवेवरती पटकन असे सुकले जातात. तर काही वेळातच हे तुमचे चिप्स आहेत ते तयार होतात. पातळ स्लाइस असले की पटकन सुकतात पण आणि अजिबात लालसर होत नाहीत. तर हे बघा अगदी सगळे चिप्स आहेत ते आपण सुकत घातलेले आहेत. 5 ते 6 तासातच हे चिप्स आहेत ते बऱ्यापैकी सुकले जातात. तर सुरुवातीला हे पंख्याखाली सुकत ठेवा आणि थोडा म्हणजे 1 ते 2 तास उन्हामध्ये जरी तुम्ही सुकवलं तरीही चालतील. तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र पापड आपले म्हणजे चिप्स आपले तयार झालेले आहेत. ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्की करून पहा. खूप जास्तीचा वेळ लागत नाही, अगदी काही वेळातच तुम्ही हे तयार करू शकता. तर अगदी वर्षभरासाठी हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. जर स्टोअर केल्यानंतर काही दिवसांनी जर हे नरम पडले असतील तर हे परत एकदा थोड्या वेळासाठी उन्हात ठेवायचे आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद डब्यामध्ये हे तुम्ही पॅक करून ठेवा. खूप दिवस टिकतात. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा. आता हे तळताना अगदी कडक तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हे चिप्स टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी रंगही अगदी सफेद आलेला आहे. अजिबात एकही चिप्स आपला लालसर झालेला नाहीये. अगदी विकतमध्ये मिळतात ना, अगदी त्याच पद्धतीचे हे चिप्स तयार होतात. तर तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच तेलामध्ये टाकल्या हे मस्त असे फुगून तयार होत आहेत. तर तळायला जास्त वेळ लागत नाही. अगदी तेलात टाकल्या हे मस्त असे फुगून येतात. तर हे बघा तुम्ही रंग बघू शकता आणि ह्याचा आकार बघू शकता. बटाटे मोठे वापरले की ह्या पद्धतीनं चिप्स आपण बनवून तयार केलेले आहेत. पण ह्याला चटपटीतपणा येण्यासाठी थोडासा आपण इथं मसाला तयार करायला घेऊया. तर मी इथं 1 चमचाभर घेतलेला आहे चाट मसाला, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा आणि जिरा पावडर घेतलेला आहे 1 चमचा. हे सगळे मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. जसे मार्केटमध्ये मिळतात ना अगदी त्याच पद्धतीचे अगदी चटपटीत मसाला हा तयार झालेला आहे. आता लागेल तसा हा चिप्सवरती हा मसाला टाकून घ्यायचा. हलकेसे हे चिप्स आहेत ते टॉस करून घ्यायचे. तयार आहेत आपले मसाला चिप्स. तुम्ही प्लेनही खाऊ शकता किंवा असा मसाला तयार करून पण खाऊ शकता. छान टेस्टी तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. एकदा या पद्धतीनं झटपट अगदी ही बटाटा चिप्स तुम्ही नक्की करून पहा.